आणि आता महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। जालना जिल्ह्यामध्ये आजपासून 17 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत जमाव बंदीचे आदेश देण्यात आलेत। अप्पर जिल्हा दंडाधिकारी केशव नेटकेंनी या संबंधीचे आदेश दिलेत। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्ज नंतर या ठिकाणची परिस्थिती बिघडली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केलेत। जमावबंदीच्या आदेशामुळे आत्मदहन, उपोषण, मोर्चे, रास्ता रोको करता येणार नाहीये, तर सार्वजनिक ठिकाणी शस्त्र, लाठ्या किंवा बंदूक, दगडासारख्या वस्तू सुद्धा बाळगता येणार नाहीत। तर लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे 6 तारखेची श्रीकृष्ण जयंती आणि 7 तारखेचा गोपाळकाला आणि 14 तारखेचा पोळा आणि 17 सप्टेंबरच्या दिवशी मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका आणि इतर कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना इथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती हळूहळू खालावू लागली आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात आता अश्रू तरळतायत। मराठा आरक्षणावरती सरकारने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। पाटील, सगळ्यात आधी तुम्हाला आता डॉक्टरांनी तपासलंय, कशी तब्येत? नॉर्मल। मी प्रतिसाद देतोय सरकारला पण, त्यांच्या शब्दाला पण, यांना पण प्रतिसाद देतोय। इच्छा जबरदस्त आहे हो, त्यामुळे तब्येतीचे काय प्रॉब्लेम? नाही, काय प्रॉब्लेम नाही तब्येतीचा। तब्येत आज नीट करणार आहेत शिंदे साहेब मंत्रिमंडळ। समाजाला आज आरक्षण देणार आहे। माझा महाराष्ट्रातला मराठा समाज आज खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वाट बघतोय की आज आशेचा किरण आहे, आज सुवर्ण दिवस आहे। आज उद्या 2 दिवस तरी कमीत कमी असे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा उपमुख्यमंत्री असतील, यांच्या 3-4 मॅरेथॉन बैठक आज फक्त तुमच्या उपोषणावर होणार। म्हणूनच आम्हाला आशा आहे की आज आम्हाला ते न्याय 100% देणार। त्यांची क्षमता आहे न्याय देण्याची, म्हणून आम्ही आंदोलक यांना त्यानं आशा करणं आमचं कर्तव्य आहे। माणसानं कधीतरी पॉझिटिव्ह पद्धतीनं आशा करावी। मी तर तेच म्हणेन, सरकारचे जे काही बैठका असतील, बोलणे असतील, त्याला सकारात्मक तुम्ही पाठिंबाच देणार। त्यांनी दिलाय काल म्हणून आम्ही 100% देणार, कारण आम्हाला न्याय ते देणार आहेत आणि ते न्याय देणार असतील तर समाज म्हणून, राज्याचा समाज म्हणून आम्ही त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे। आणि आम्हाला आज आशा आहे सरकार 100%। आणि काल सुद्धा महाजन असं म्हटलं की चर्चा सुरू राहिली पाहिजे, चर्चेतूनच मार्ग निघतात, ही गोष्ट तुम्हालाही पटते? चर्चा तर असलीच पाहिजे, म्हणजे त्यांच्या म्हणण्यामुळे नाही, चर्चेशिवाय कोणताच विषय होऊ शकत नाही, खाजगी जीवनातलाही नाही आणि दुसरा पण नाही। त्यामुळे चर्चा असली पाहिजे, परंतु आज जी त्यांच्या कालपासूनच्या ज्या घडामोडी सुरू झाल्यात, सरकार सकारात्मक वाटतंय आता। कालपासून किमान 6 दिवसाच्या आमच्या मोठ्या संघर्षानंतर तरी सरकार चर्चा करायला लागले। मुलीशी, कुटुंबाशी काय बोलणं होतं? आज हजारो लोकांशी बोलताय, पण घरच्या लोकांशी नाही वाटत नाही बोला? समाज माझा मायबाप, कुटुंबापेक्षा समाज हो। मुलीशी बोलणे, छोटी मुलगी आहे, तिला बाबा रोज लागत असतील, आज 7-8 दिवस झाले तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येऊ लागलं। बोलल्याच्या नंतर थोडा कुटुंबाशी जर बोललो तर आपण मायाच्या मोहात मनात त्याच्यात गुंतून जातो आणि समाजाला विसरून जातो, समाजाकडे दुर्लक्ष होतं। तोपर्यंत कुटुंब त्यांच्या याच्यावरती आहे, मी तोपर्यंत समाजाचा आहे। तरी मी घरच्याला प्रत्येक वेळेस सांगत असतो, आंदोलन करत असताना मी आधी समाजाचा आहे, नंतर तुमचा आहे, आलो तर तुमचा, नाहीतर समाजाचा। सुधीर जाधव, सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराट। तर जालन्यातल्या मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठी